आणि दामू शेट्टी हे जातीनं शिंपी होते. जातीनं दामू शेट्टी शिंपी होते. कपडे शिवायचे आणि डोक्यावर त्या कपड्याचा गठ्ठा घ्यायचा आणि बाजारामध्ये गावोगावी विकण्याकरता जायचं. त्यांचा धंदा होता. आता तुम्ही म्हणाल धंदा कशाला सांगता? उद्योगम वर्धनते लक्ष्मी. साधू संतांनी सुद्धा धंदा केला. हे पोट भरण्याकरता काही ना काही धंदा माणसानं, नोकरी समजा, शेती समजा, धंदा म्हणा, उद्योग म्हणा, काही ना काही केलं पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. पण या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आल्याच्या नंतर काही ना काही जसं आपलं काही कर्तव्य, काम करण्याचं कर्तव्य आहे, तसंच ह्या जो नरदेह हा जन्म आपल्याला मिळाला आहे, याचं सार्थक होण्याकरता देवाचं नामस्मरणही केलं पाहिजे. हे तितकं गरजेचं आहे. जसं माणसाला जेवण गरजेचं आहे. जेवण ज्याला जगायचं आहे त्याला जेवण गरजेचं आहे. तसंच हा जन्म मिळाला ना, तसंच माणसाला या जन्मामध्ये आल्याच्या नंतर भगवंताचं नामस्मरण देखील करणं गरजेचं आहे. तर मग ते धंदा होता त्यांचा. कपडे शिवायचे, विकायला न्यायचे. आणि एक दिवस काय झालं, दामू शेट्टीला बाजाराहून येण्याकरता उशीर झाली. दुपारचे 12 वाजले आणि नामदेव महाराज त्यावेळेस 6-7 वर्षाचं वय आहे. 6-7 वर्षाचं वय आहे नामदेव महाराजांचं. नामदेव महाराज आईजवळ गेले ना, आईला म्हणते, आई मला जेवू दे. लहान लेकराला भूक लागल्यावर लेकरं कसे करतात? रडतात. आई ऐकत नसेल तर. आणि जोपर्यंत लेकरू रडत नाही तोपर्यंत माय घेत नाही. तेव्हा ते पूर्ण अमरटा फोडते, माय 12 कामं हातचे टाकते, मग लेकराजवळ जाते. असं सरळ हळूहळू केल्यानं काही जमत नाही. मग नामदेव महाराज म्हणते, आई मला भूक लागली, जेवायला दे. आई मला भूक लागली, जेवायला दे. पण ते म्हणते नामदेव महाराजाची आई, नामा आपल्या घरची पद्धत आहे 12 वर्षापासून. तुझे बाबा जेव्हा देवाला नैवेद्य नेतो तेव्हाच आपल्या घरचे लोक जेवण करतात, तेव्हाच आपल्या घरचे लोक भोजन करतात. आता आपल्या घरी महिन्यातून नैवेद्य दाखवतात देवाले का कधी काय काय घरी तर 12 महिन्यातून दाखवता नाही दाखवता. हे त्याचं तुम्ही पाहून घ्या, कारण मला काही माहित नाही. हे म्हणजे आपण काय काय करतो हे आपल्यालाच माहित आहे. मी काय करतो हे मला माहित आहे. तुम्ही काय करता हे तुम्हाला माहित आहे. तर ते आई म्हणते, नामा थांब, नामा थांब. नामा म्हणते, आई भूक लागली हो, जेवायला देव. ते मागे एक ते पोरगं कसते म्हणे, आई मला खेळायला जाऊ दे नो. ते आलं होतं मागा पिक्चर मध्ये, आई मला खेळायला जाऊ दे नो. चला तर मग ते नामदेव महाराज भूक लागलेली होती, आरडा पिरडा करू लागलं. नामदेव महाराजांची आई म्हणते, गोनाबाई नामा, आता तुझे वडील येऊनच नाही राहिले, आता तुला जास्तच भूक लागली ना, मग एक काम कर, मी तुला नैवेद्य करून देते, तू नैवेद्य घेऊन जा देवाकडे. आणि नैवेद्याचं ताट नामदेव महाराजांच्या हाती दिलं आणि तांब्या दिला एक पाण्याचा आणि म्हणे, जा नामा देवाला नैवेद्य दाखव आणि ये. आता नामदेव महाराज ते 6-7 वर्षाचं वय, कधी नैवेद्य नेला नव्हता. आणि आले मंदिरात, देवाच्या समोर नैवेद्य ठेवला, पाणी फिरवलं नामदेव महाराजांनी आणि देवाकडे पाहू लागले. नामदेवाला वाटत होतं की देव माझे वडील नैवेद्य आणतात, देव जेवतो बरोबर. 10-15 मिनिटं झाले, नामदेव महाराज देवाकडे पाहतो, पण देव काही जेवत नाही. नामदेव महाराज देवाला म्हणू लागले, देवा अरे पहिलेच मला खूप भूक लागलेली आहे, त्यातल्या त्यात तू टाइमपास करून राहिला. पहिले भूक लागली, तू टाइमपास करून राहिला. म्हणे घेणं बाबा, मी जेवण लवकर. देव मजा पाहून राहिले नामदेव महाराजांची. झाले 10-15 मिनिटं, 20 मिनिटं नामदेव महाराजांची आता सटकला बेकार काम आहे. नामदेव महाराजांनी म्हणून देवाकडे, देवा आता म्हणजे वेळ संपला वाट पाहण्याचा. आता जर तू 1 मिनिटात बाहेर आला नाही, जेवला नाही, तर ह्या गोटा आहे म्हणे, गोटा याच्यावर डोकसा आपटून जीव देईल म्हणे. नामदेव महाराजांची ते भाषा देवानं ऐकली आणि विठ्ठलाची मूर्ती सडसडा कापली. जेवते लागली नाम्यास, जेवते लागली नाम्यास, जेवते लागली नाम्यास, विठ्ठलाची मूर्ती तडसडा कापली. जेवू ते लागली नाम्या सवी. मग नामदेव महाराजांच्या ताटातला नैवेद्य देव जेवायला लागला. देव जेवला, ताटात जेवढा नैवेद्य तेवढा खाल्ला आणि देव नामदेव महाराजाला म्हणतो, नामा पार पुन्हा जीव देण्यापर्यंत मजल नेली लेखा म्हणे, म्हणून बरी जेवा लागला.
हे जर पंढरपुरातल्या लोकांना माहीत झालं तर जेव सारू सारू अजीर्ण करण. तुला शपथ घेऊन सांगतो नामा, कुणाला सांगू नको, देव जेवते म्हणून. नामदेव महाराज म्हणे काहीच अडचण नाही देवा, मी कुणालाच सांगणार नाही. आणि ते घेतलं ताट, खाली झालं होतं ताट तांब्याने, आणि चालला मग या घरी तांब्याने ताट वाजवत घरी नामदेव त्याला उड्या मारत. लहान लेकराचं कसं आहे तुम्हाला माहित आहे. आलं ते वाजवत ताट वाजवत, आईला आवाज आला ताट न तांब्या वाजून जायला म्हणजे यानं नैवेद्य नेमका काय केला, पाणी एवढं गेलं होतं. आणि मग ते आईनं पाहिलं नामा नैवेद्य कुठे. आता याला काय माहित देव जेवत नव्हता म्हणून, याला माहितच नव्हतं ना का मग आबा नैवेद्य मंदिरात नेत होता, पाणी फिरवत होता आणि घरी आणत होता. आई मग ते नामा याच्यातला नैवेद्य काय झाला. देवानं पहिले सांगितलं होतं का नामा कुणाला सांगायचं. आता नामदेव महाराज विचार करू लागले सांगावं तर त्याची शपथ मोठे नाही सांगावं तर ही मात्र आता बदलल्याशिवाय राहत नाही. पण जोपर्यंत सोचते तोपर्यंत आईचा मार नामदेवानी खाल्ला. मग पार मात्र सहन होत नाही आता आईचा मार. त्यावेळेस नामदेव महाराज म्हणू लागले आई तुला आता सांगतो, तू म्हणून सांगतो पण तू कुणाला सांगू नको, तू कुणाला सांगू नको. आणि मग नामदेव महाराज म्हणते आई आता तुला खरं सांगतो देव जेवला आपल्या घरचा नैवेद्य. आई म्हणते तू नामा बयाड बियाड झाला का काय, सकाळी पुन्हा नाही ती पाजली का तिले कॉमेसात पिले हलका बोलून राहिला. नामदेव महाराज म्हणते नाही हो आई खरंच देव जेवला, खरंच देव जेवला. आणि मग ते आई म्हणते अरे त्या बापले का 12 वर्ष जायला नैवेद्य देते अजूनपर्यंत कुठका खाल्ला नाही एक घास आणि तू म्हणते देव जेवला. मग ते विचारातच पडली. मग तेवढ्या त्यांचा संवाद चालू आहे. इतक्यामध्ये मात्र दामू शेट्टी आपला धंदा करून घरी आले यायचं चालूच आहे कावर दिवस. तर दामू शेट्टी म्हणतात काय झालं काय झालं काय. त्यावेळेस गोनाई सांगते मग दामू शेट्टीला हो आज तुम्हाला येण्याकरता उशीर झाला, ज्याला भूक लागली याला नैवेद्य घेऊन मंदिरात पाठवलं तर हा म्हणतो की देव जेवला. त्यावेळेस मी घामच फुटला ना दामू शेट्टीला म्हणजे मी 12 वर्ष झालो देव कधी जेवला नाही. आणि हे 6 वर्षाचं पोस्ट म्हणते का देव जेवला म्हणजे नाही कधी पाहिलं नाही कधी ऐकलं, जो आपण कल्पना करू शकत नाही. असं जर झालं तर माणसाचं डोकं हँग होते ना, ते तसंच झालं. माझं एकदा माग व्हॉट्सअप हँग झालं होतं, मात्र डोकं बंद पडलं होतं. काय झालं ते कधी होत नाही. ते जर झालं माणूस काय जिता राहते पण मेलेलाच असते. मग ते दामू शेट्टी म्हणते नामा खरंच देव जेवला का. नामदेव महाराज म्हणता हो बाबा खरंच देव जेवला. मग दामू शेट्टी पुन्हा गुन्हा सांगितलं, पुन्हा स्वयंपाक कर, पुन्हा मी तोपर्यंत आंघोळ करतो, माझा विधी उडवून परत देवाला नैवेद्य नेतो. आता परत नैवेद्य तयार केला. दामू शेट्टीच्या हाती पुन्हा नैवेद्याचा ताट हातामध्ये तांब्या दिला आणि आले मंदिरामध्ये आले. नामदेव महाराजांनी मंदिरामध्ये जसे घुसले तसे दार लावून घेतलं आणि देवाच्या समोर नैवेद्य ठेवला. आणि देवाला इकडूनच विनवणी करू लागले नामदेव महाराज देवा एकदा जेवा लागते तुझे, आता तुझे एकदा जेवा लागते. खरंच देव जेवतो ना हो, भक्त कसा पाहिजे. कोण कहते हैं भगवान आते नहीं, नाम कोई खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह कोई बुलाते नहीं. आणि मग ते देवासमोर नामदेव महाराजांनी नैवेद्य ठेवला, पाणी फिरवलं. देवाचे हो बाबा एवढा वेळ आपली इज्जत दावर वाढली आहे म्हणे. आता जर तू जेवला नाही तर सगळे मला खोटं समजून म्हणे आणि तुझा भक्त खोटा तू कसा पडू देशील. आणि मग काय देव उतरले, पुन्हा जेवायला लागले. तर दरवाजाला एक फोट होती, दरवाजाला एक अशी खिंड होती. त्या खिंडीतून दामू शेट्टी बाहेरूनच पाहू लागले. बापरे तो भगवान परमात्माचं ते रूप, हा तो पिवळा पितांबर, गळ्यामध्ये वैजयंती माळा, ते मुकुट, कानामध्ये कुंडल. तो देव उतरला, नामदेव महाराजासोबत जेवताना पाहिला आणि मात्र दामू शेट्टी बाहेर ढसाढसा रडू लागले. म्हणजे पहा एखाद्या वेळेला आपलं पोरग जर आपल्यापेक्षाही चांगलं काम करते तर बाप रडते बाप. आणि म्हणजे कल्पनेच्या बाहेर. म्हणजे 12 वर्षापासून मी या मंदिरात नैवेद्य आणत होतो आणि जेवत होतो ना वापस नेत होतो.
आज मात्र माझा नामा 6 वर्षाचा माझा नामा त्याच्याकरता मूर्तीतून देव प्रगट व्हावा आणि त्याच्यासोबत जेवण करावं. काय त्या नामदेव महाराजांची भक्ती असेल विचार करा. विठ्ठल विठ्ठल आणि बाहेरूनच दामोशी म्हणतायत 12 वर्ष तुझा उपवासी मारी रे. 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 आदि देव विने नाम देवे. आदि देव विने नाम देवे. आदि देव विने नाम देवे. आदि देव विने नाम दामोसाठी बाहेर म्हटलं देवा 12 वर्षापासून मी तुला उपवास ठेवलं रे. आज माझ्या नामानं तुला जेवण दिलंय. नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हा तिचा मूर्ती देवी. तुम्हाला सांगतोय माणूस जर प्रामाणिकपणे योग्य मार्गाने जर जात असेल ना त्याचं जीवन मात्र सफल झाल्याशिवाय राहत नाही. आम्ही इथं जे तुमच्यासमोर उभे आहे सर्व सामान्य घराची व्यक्ती आहे. सगळे आम्ही इथं काही आमच्या काही आमच्याला काही परंपरा नाही ना आम्हाला काही कुठं काही नाही. खूप मोठ्याची लेकरं काय नाही सर्वसामान्य घरचे आम्ही लेकरं. पण आम्ही एवढेसे असून सुद्धा एवढे मोठे मोठे लोक आता विचार करा ते कावळे गुरुची हे मोठे माणसं आहे. एवढे काही लहान माणसं नाही. इथं तुम्ही बसलेले सगळे मोठे मोठे आपापल्या क्षेत्रातले दिग्गज माणसं आहे. तुम्ही काही सर्वसामान्य आहे का? नाही. पण तुम्ही कशा करता आले? देवा करता आले. इथं कोणीतरी देवाचं काहीतरी चिंतन सांगणाऱ्या म्हणून तुम्ही ऐकण्याकरता आले. आमचे महाराज शंकर महाराज अल्लीपुरून आले हो. 4 व्हीलरने इथं येण्याचा 2000 रुपये खर्च आहे. विचार करा 2000 रुपये खर्च करून इथं माझ्यासारख्याच कीर्तन ऐकण्याकरता आले. म्हणजे किती प्रेम तुमचं आमच्यावर आहे. किती प्रेम आहे तुमचं आमच्यावर. नाही तर आम्ही काय देतो तुम्हाला? काय देतो तुम्हाला? काही देऊ शकत नाही. आणि तसं देण्याकरता आमच्याकडे काही नाही. पण आम्ही निवड देवाचं नामस्मरण करतोय तर मात्र आमच्या जीवनामध्ये कसल्याच प्रकारची कोणतीच कमी नाही. तुम्हाला मी सांगतोय काल इथं आपल्या इथं पाऊस आला. म्हणजे या क्षेत्रामध्ये जर तुम्ही भक्ती करत आहे ना मग निष्ठा तुमची असली पाहिजे आणि तुमचा फक्त प्रामाणिकपणा असला पाहिजे. देव तुम्हाला मदत केल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला कितीतरी वेळा देव आला असेल मदत करून गेला असेल पण आपल्याकडे ती दृष्टी नाही ओळखायची देवाला. मी शेतकरी आहे. मी एक शेतकरी आहे आणि या संपूर्ण सप्ताहाची जबाबदारी माझ्याकडे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हापासून आमचं हे 3-4 महिन्यापासून ठरलं तेव्हाच आमचं या 4-5 जणांचं 2-3 दिवस गेला का महाराज असं करायचं महाराज तसं करायचं. कारण झाड लावायला काही लागत